अरे ज्योती, नाही बदलता येत बाबा, नाही बदलता येत. ती ब्राह्मण भूदेव आहे ती. आपण त्यांची बराबरी नाही करू बाबा, नाही करू. अरे अरे नशीब समज, अरे नशीब समज, पेशवाई नाही. अरे नशीब समज, पेशवाई नाही. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता बाबा, तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता. म्हणे हत्तीच्या पायाखाली दिला असता. कोणी काही सांगावं ना आम्ही ते गपगुमान ऐकावं. आता ते होणार नाही. सावित्री आम्हाला कपडे द्या बदलायला आणून. माणसाचं माणूस पण टिमणाऱ्या धर्माच्या नावानं एकदा शेवटची आंघोळ करून येतो. आणि केलं की विहिरीवर भरा 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 गार पाण्याच्या बादल्या अंगावर ओतून घेतल्या. आणि आल्यावर मला म्हणतात कसे, सावित्री तुम्हाला म्हणत होतो ना ते हे जातीचं खूळ, त्यांच्या जुलमाचे पाडे मोठे सावित्री, पण हा ज्योतिबा ते वाचणार आहे. सावित्री सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल ना आमच्या बरोबर. शेठजी कशापायी विचारता, शेठजी कशापायी विचारता. तुम्ही जी कराल ती मी करीन, तुमची सावली बनून राहीन. पण एक सांगू शेठजी, तुम्हाला एक सांगू, तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळतो तुम्हाला तुमचा अपमान, पण ज्याला कळतच नाही शेठजी त्यांनी काय करावं शेठजी. शेठजी त्यांना शिकवा, शेठजी शाळा काढा. मग ठरलं शाळा काढायच्या. मग ठरलं शाळा काढायच्या, शिक्षणाचा प्रचार करायचा, शिक्षणाचा प्रचार करायचा. संविधानिक मूल्य माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत असे शिक्षक भेटले म्हणून मला हे विचार आले. पण मला असं दिसत नाहीये, आजही तसं दिसत नाहीये की मी स्वतः नोकरी करत होते औंध कॉलेजवर, पण मग शिक्षक काय शिकवत आहेत, त्यांचा विषय शिकवत आहेत, पण त्यांची पण वैचारिक जडणघडण झालेली दिसत नाही. म्हणजे एवढ्या मास्टर डिग्री घेतलेल्या ज्या शिक्षिका आहेत त्या सुद्धा ते व्रतवैकल्य उपास तापास याच्यामध्ये त्या अडकलेल्या दिसतात. म्हणजे तुमचे गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातले काही गुरुवार असतात ते असतील, वैभव लक्ष्मीची ती व्रत असतील. अरे हो, पण ती पुस्तकं जी तुम्ही वाचता ना ती व्रताची, ते वाचायलाच सावित्रीने शिकवले ना, पण हेच ते विसरून गेले सगळे.